नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेश बोखाडे यांच्या हस्ते 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी पार पडले. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे, पृथ्वीराज पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वाती खाडे, डॉक्टर महेश कांबळे आदींसह पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मिरज पंचायत समितीचा येणारा सभापती आपलाच असेल असे ठामपणे यावेळी सांगितले. कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. त्यांनाही माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे. माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा. आमचं काय म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्यानं श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ, चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असले जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडं. त्यामुळं या ठिकाणी काय झाला विषय बाजूला ठेवा. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत असतात, पण सत्याचा विजय कधी चुकत नाही, लक्षात ठेवा. देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले. आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं. काय अवस्था झाली, दुसरी काहीच नाही होणार. हे काय सांगतात, आयऱ्यागऱ्याची भाषा कोणतरी काल केला. अचानक लॉटरी लागलेला गडी, नगरपालिकेला कार्यक्रम झालेले गडी, काल इथं येऊन सांगतात आयऱ्यागऱ्या. ह्यो माणूस जतमध्ये आमदार झालाय आणि 4 वेळा आमदार झालाय मिरजमध्ये, 4 वेळा, 5 वेळा लोकनियुक्त आमदार आहे. बोलताना सभ्यता ठेवा बाबांनो, कुणाच्या मेहरबानीवर नाही आहे, जनतेच्या आशीर्वादाव, माय माऊलींच्या आशीर्वादाव 5 वेळा आमदार हा माणूस. आणि इथं येऊन लढा निवडणुकीत, करा पराभव, आणि मग होऊ द्या काय व्हायचं ते. पण आपल्या या परिस्थितीमध्ये, अशा या परिस्थितीमध्ये या भूमिका घ्यायच्या, आणि बाकी सगळं पोराठोरांनी केलं मी समजू शकतो. पण जे मला राज्यातले सगळे प्रोटोकॉल माहिती आहेत, सज्जनतेचा आव आणणारे, शालीनतेचा आव आणणारे, ज्येष्ठ श्रेष्ठ, अशा लोकांना तरी असला पोरकटपणा करताना थोडं काहीतरी वाटायला पाहिजे होतं ना. ज्येष्ठता, सभ्यता ही फक्त बोलून नाही, आचरणात पण आणायला लागते. आणि इथं येताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की पोरं ठोरं करतात, पण आपण त्याच्यात सामील व्हावं का, याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. 25-30 वर्ष मंत्री असताना जर आचारसंहिता समजत नाही तर काय केलं आपण, काय मिळवलं आपण, आणि काय नाव घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला. पूर्वजांची नावं घेता, त्यांचा आदर्श पण घेतला पाहिजे ना. यांनी यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे. ते म्हणणार तुम्ही कोण मापा काढणार, पुन्हा माझ्यावर पण येणार. मला माहिती आहे, काल मी इथे येणार म्हणल्यावर माझं मिरजेत अटक झालेलं पेपरचं कात्रण पुन्हा फिरायला लागलं.
अरे किती षडयंत्र आहे. षडयंत्राच्या छताडावर सदाभाऊ हा जयकुमार गोरे नाचून पुढे आलाय.